आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। यूएई मध्ये सध्या आशिया चषक सुरू आहे। या स्पर्धेतला हाय व्होल्टेज सामना रविवारी दुबईच्या मैदानात रंगणार आहे, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये। पण या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधली मैदानावरची लढाई सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मात्र राजकीय सामना रंगलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं या सामन्याला कडाडून विरोध केलाय। त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे। मात्र ठाकरे सेनेच्या या भूमिकेवर भाजप आणि मित्रपक्षांनी कडाडून हल्ला चढवलाय। पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। सामना आहे दुबई आणि वाद रंगलाय भारतात। आता हा सामना कोणता? तर भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषकातला साखळी सामना। पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातले राजकीय संबंध आणखी ताणले गेले। भारताचं दहशतवादाविरोधातलं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे। त्यामुळे भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी रान उठवलंय। मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंदूर रुका नहीं है। ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या। शौर्याने तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती। अचानक काय झालं, कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही। ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं, व्यापारासाठी युद्ध थांबवलं। पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत। उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मोदींचा मणिपूर दौरा मध्ये आणला। त्यांच्या दौऱ्याकडे आता कोणाचं लक्ष नाही। मी तो कोणाचा खिचगंटीती नाही। काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात। उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जातो, मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवतात। कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नींची विटंबना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते? दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना रविवारी आंदोलन करणार आहे। उद्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जाईल आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं जाईल। महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना पहलगाम मधील पुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो साधारण असा एक कार्यक्रम जो आहे। विरोधकांच्या या भूमिकेला महायुतीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं। राजकीय मी समजू शकतो टीका टिप्पणी, पण हे ज्यावेळी आपण सिंदूरवर आक्षेप घेतो त्यावेळी ती नरेंद्र मोदी साहेबांवर टीका नसते, ती देशाच्या सैन्यावर केलेली टीका असते। देशाच्या सैन्यानं काहीच केलं नाही अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार कोणी करू नये अशा टीकेतनं असं माझं स्पष्ट मत आहे आणि हाच खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे। माझं संजय राऊत उद्धव ठाकरे या दोघांना देखील आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवावं। माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही। दरम्यान क्रिकेट वर्तुळातून भारत पाक सामन्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर काय प्रतिक्रिया आली तेही पाहूया। देखिए, इंडिया पाकिस्तान का मैच जो है हमेशा वो लाइमलाइट में आता है। अब ये ऑपरेशन सिंदूर हुआ और उसके बाद सब लोगों ने बोला कि क्रिकेट नहीं होनी चाहिए, व्यापार नहीं होना चाहिए। और देखिए, ये हम लोग अभी लेजेंड्स खेल रहे थे, हमने तो खेला नहीं वो मैच। तो ये अपनी अपनी सोच की बात है, अपनी अपनी समझ की बात है। मुझे लगता है कि जब तक देशों के रिलेशंस ठीक ना हो जाए तो फिर क्रिकेट या व्यापार नहीं होना चाहिए। वो मेरी अपनी सोच है। या सामन्यासंदर्भात बीसीसीआयची नेमकी भूमिका काय आहे
आणि ICC किंवा ACCच्या सामन्यासंदर्भात क्रीडा मंत्रालयानं काय निर्देश दिलेत तेही जाणून घेऊया. बायलैटरल टूर्नामेंट भारत पाकिस्तान के साथ नहीं खेलता. कई वर्षों से हमने ये निर्णय किया है कि भारत पाकिस्तान के साथ बायलैटरल नहीं खेलेगा जब तक पाकिस्तान भारत पर आतंकवादी हमले या कार्रवाई बंद नहीं करता है और जब तक पाकिस्तान आतंकवाद को खत्म नहीं करता. त्यामुळे दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार हे निश्चित आहे. मात्र राजकारणाच्या पिचवर सुरू झालेला सामना किती काळ चालतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट ABP माझा.